नमस्कार. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ खास आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, नक्की तुम्हाला समजेल. ही क्लिप आहे 10 ऑगस्टची. 10 ऑगस्टला मी इथे मासोळी तडका या हॉटेलमध्ये माझ्या मोठ्या भावाचा हा वाढदिवस होता, तो साजरा करायला आलो होतो सगळेजण फॅमिली. हे हॉटेलही खूप छान आहे. छान आम्ही एन्जॉय केलं फॅमिलीने. सुंदर हॉटेलही चांगलं होतं. असं काहीतरी निमित्त असतं तेव्हाच हल्ली आपण एकत्र येतो. फॅमिली एकत्र हसतो, खेळतो, बोलतो. खूप बरं वाटतं. माझ्या भावाच्या वाढदिवसानिमित्त मी हे बघा, इथे सर्वही आम्ही फॅमिली एकत्र आलो आहोत. ही आहे ती खास गोष्ट मी जी तुम्हाला बोललेली दाखवते. ही समई, ही महाभारत समई. मला तर माहिती नव्हतं की याला महाभारत समई वगैरे बोलतात, परंतु आपल्या यूट्यूबर मेघांजली कोले यांच्या मी यूट्यूब चॅनलवर ह्या पाहिल्या होतं. त्यामुळे खरोखर मेघांजलीताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद. या सुंदर समया त्यांच्या चॅनलवर पाहिल्यापासून ह्या समया कधी घेते असं मला झालं होतं. ती मी इच्छा आज पूर्ण केली. या समया मी भुलेश्वर मार्केटमधून घेतल्या आहेत. जवळजवळ 2.5 ते 3 किलो वजनाच्या आहेत आणि मला याचा हा घाट खूप आवडला. सुंदर आहेत आणि खोलगटही खूप सुंदर आहेत आणि अशा हा मोर याला महाभारत समई बोलतात. हे मी त्यांच्या मेघांजली कोली यांच्या चॅनलवरच प्रथम ऐकलं होतं आणि तेव्हाच मला समजलं की ह्यांना महाभारत समई म्हणतात. आमच्याकडे पिटोरी येते. त्या पिटोरीच्या 2 बाजूला 2 लावण्यासाठी या सुंदर समया मला घ्यायच्या होत्या, त्यामुळे मी त्या आज घेतल्या. भुलेश्वर मार्केटला या समयी मला दोन्ही समया मिळून मला 5,500 लागले. 5,500ला मला या दोन्ही समयी पडल्या, परंतु खूप छान आहेत. वजनानेही जड आहेत आणि ह्याचे हे सर्व डिझाईन खूप सुंदर आहे. या समयांबरोबरच हे मी कुकरमधले 2 डबे घेतले. ते मला 450ला पडले, पण याचं स्टील खूप छान आहे, म्हणजे अगदी स्टेनलेस स्टील आहे. हे 450ला मला 2 डबे पडले. आज आहे दीप अमावस्या. हा दीप अमावस्येचा व्हिडिओ आहे. त्यासाठी छान अशी मी दारात सुंदर रांगोळी काढली, हळदीचं लेपन केलं आणि प्रथम मी असा हा उंबरठा सजून घेतला. त्यानंतर ही देवाऱ्याची पूजा. मी DIY केलेल्या ह्या पायऱ्यांमुळे छान असं सगळे देव असे उंचावर आहेत, त्यामुळे खूप छान मला ते सजवता येतात. फुलं वगैरे व्यवस्थित घालता येतात. सुंदर मी देवपूजा करून घेतली आणि संध्याकाळी सुरुवात केली दीप अमावस्येची दिव्यांची पूजा करण्याची. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या. या दिवशी आपल्या घरातील प्रकाशाचे प्रतीक असलेल्या सर्व दिव्यांची पूजा करून आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या या दिव्यांचे पूजन कसे करावे, पूजेची सोपी पद्धत कोणती आणि या दिवसाचे काय महत्त्व आहे, हे आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रथम चौरंगावर छान असं मी वस्त्र अंथरून घेतलं. बाजूला छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि आता हे पहा, हे माझे महाभारत समया. त्या विकत घेतल्यापासून कधी मी दीप अमावस्येला लावते, त्या प्रज्वलित करते असं मला झालं होतं. आषाढ महिना संपून श्रावण महिना सुरू होतो. श्रावणात वातावरण ढगाळ आणि अंधारलेले असते. अशावेळी घरात दिव्यांचा प्रकाश, ऊर्जा आणि सकारात्मकता घेऊन येतो. वर्षभर जे दिवे आपल्याला अंधारातून उजेडात आणतात, देवघरात सतत तेवत राहून वातावरण पवित्र ठेवतात, त्या दिव्यांप्रती आभार मानण्याचा हा दिवस आहे. यामागे आरोग्य व वैज्ञानिक महत्त्वही आहे. पावसाळ्यात जंतू, कीटक वाढतात. पूर्वीच्या काळी घराघरात तिळाचे किंवा मोहरीच्या तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावले जायचे, ज्यामुळे हवेतील सूक्ष्म जंतू नष्ट व्हायचे आणि हवा शुद्ध व्हायची.
दिवे ठेवण्या अगोदर मी त्यांना तांदळाचे आसन दिले आणि मग त्यावर एक एक दिवा ठेवला. त्यानंतर हळद कुंकू लावून घेतले, अक्षता वाहून घेतल्या आणि मग त्यांना फुलांनी सुंदर असं सजवूनही घेतलं. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरावा, हीच प्रार्थना या दिवशी केली जाते. कालच हे सगळे घरातील दिवे, समई, निरंजन, हे पितळी व तांब्याचे दिवे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतले होते. त्यामुळे हे दिवे पूजेसाठी अतिशय प्रसन्न दिसत आहेत. आता मी सर्व दिव्यांना हळद कुंकू अक्षता वाहून घेतल्या, छान फुलांनी सजवून घेतलं आहे. तसंच मी गुलाबाचं अत्तरही प्रत्येक दिव्याला लावलं आहे. दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योतिर्जनार्दन दीपः हरतु मे पापम दीप ज्योतिर्नमोस्तुते शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीप ज्योतिर्नमोस्तुते. दिव्यांची पूजा करताना ही प्रार्थना किंवा हा मंत्र म्हणायचा असतो. तर सायंकाळी घरातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंनाही मी दिवे लावून घेतले आहेत. यानंतर चौकोनी पाण्याचं हे काढून त्यावर मी दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आहे आणि तो नैवेद्य मी दिव्यांसाठी दाखवत आहे. फ्रंट कॅमेऱ्याने शूट घेतल्यामुळे हात उलटा दिसत आहे, म्हणजे डावरा दिसत आहे. ॲक्च्युली मी उजव्या हातानेच नैवेद्य दाखवला आहे. आजच्या दीपपूजेला शुभंकरोती ही म्हणायचीच असते. तसे शुभंकरोती आपण दर दिवशी संध्याकाळी म्हणतोच, परंतु आज या दीप अमावास्येला दीपपूजनाच्या वेळेला शुभंकरोती म्हणायचंच असतं. ते मी आता इथे म्हणत आहे. दिव्याला पाहून नमस्कार एके लक्ष्मी कसके बाजांचे घर तुला साजे दिवशी घरातील लहान मुलांचे औक्षण करण्याची पद्धत आहे, ज्यामुळे मुलांचे आयुष्य आणि आरोग्य चांगले राहते. दिव्यांची पूजा केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते आणि लक्ष्मीचा वास राहतो. अशा प्रकारे अत्यंत साध्या आणि भावपूर्ण पद्धतीने मी दीप अमावास्येची घरातील दिव्यांचे पूजन केले आहे. दिव्यांचा हा प्रकाश तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ, हीच प्रार्थना. या 2 समयांमुळे माझ्या दीपपूजेला अगदी 4 चांद लागल्यासारखे झाले आहेत. खूप सुंदर दिसत आहेत या 2 समया आणि त्यामुळे संपूर्ण दीप अगदी छान वाटत आहेत. तुम्हाला ही माझी पूजा आणि ह्या माझ्या नवीन महाभारत समया कशा वाटल्या, आवडल्या असते तर नक्की एक कॉमेंट्स करा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघत आहे. मला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तिमिरातून तेजाकडे. शुभ दीप अमावास्या. आज अशी आपली दिव्यांची पूजा झाली आहे. तुम्ही केली असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये सांगा.